नमस्कार श्रोते हो. वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपण केंद्र सरकारच्या 12 वर्षातील विकास आणि वारसा याविषयीचा आढावा घेणार आहोत. गेल्या 12 वर्षात भारताच्या सांस्कृतिक वारशाचं कशा प्रकारे पुनरुज्जीवन झालं त्याविषयी थोडक्यात हा आढावा. गेल्या 12 वर्षात विकासही वारसाही या दृष्टिकोनातून भारताच्या सांस्कृतिक वारसा क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. राष्ट्रीय स्मारक आणि पुरावशेष अभियान, ज्ञान भारतम आणि वैदिक वारसा पोर्टल यासारख्या उपक्रमांमुळे सांस्कृतिक संपत्तीचं दस्तऐवजीकरण आणि डिजिटलीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. प्रसाद आणि हृदय यासारख्या योजनांमुळे प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांवरील पायाभूत सुविधा सुधारल्या असून पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध झालाय. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील स्थळांची संख्या 31 वरून 44 वर पोहोचली आहे. योग, कुंभमेळा, दुर्गापूजा आणि गरबा यासारख्या अमूर्त सांस्कृतिक वारशालाही जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा हा हजारो वर्षांचा इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. गेल्या 12 वर्षात सरकारनं या वारशाच्या जतन, संवर्धन आणि प्रसारावर विशेष भर दिलाय. प्राचीन मंदिरं, स्मारकं, वारसा शहरं आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात आल्या. या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळाली, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आणि रोजगार निर्मितीला गती मिळाली. सप्टेंबर 2017 मध्ये सुरू झालेल्या आणि सप्टेंबर 2023 मध्ये पुनर्रचित करण्यात आलेला अडॅप्ट अ हेरिटेज 2.0 या कार्यक्रमाअंतर्गत मार्च 2026 पर्यंत एकूण 30 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या अंतर्गत दत्तक घेतलेल्या स्मारकांना 13.59 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली. जानेवारी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान अर्थात प्रसाद योजनेअंतर्गत फेब्रुवारी 2026 पर्यंत 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 54 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांची एकूण किंमत 1,726.74 कोटी रुपये असून त्यापैकी 32 प्रकल्प पूर्ण झाले आहे. 47.12 कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित करण्यात आलेल्या सोमनाथ प्रॉमनेट प्रकल्पामुळे सोमनाथ हे प्रमुख आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून अधिक बळकट झालंय. केदारनाथ प्रसाद प्रकल्पामुळे यात्रेकरूंसाठी सुविधा, स्वच्छता आणि पर्यटन पायाभूत सुविधा सुधारल्या असून चालू हंगामात 5 लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली आहे. 2014-15 मध्ये सुरू झालेल्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत 5,290.33 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 76 पर्यटन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. मार्च 2026 पर्यंत त्यापैकी 75 प्रकल्प पूर्ण झाले आहे. स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत 2,208.31 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 53 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मार्च 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या चॅलेंज बेस्ड डेस्टिनेशन डेव्हलपमेंट अंतर्गत 697.94 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 38 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. एप्रिल 2026 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारीत 3,686 संरक्षित स्मारक आहे. वर्ष 2024-25 मध्ये या स्मारकांच्या जतन आणि देखभालीसाठी सुमारे 374 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. राष्ट्रीय स्मारक आणि पुरावशेष अभियानाअंतर्गत मार्च 2026 पर्यंत 1.84 लाख स्मारकांचं आणि 17.20 लाख पुरावशेषांचं दस्तऐवजीकरण झालं आहे. जानेवारी 2015 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय वारसा शहर विकास आणि संवर्धन योजनेची अंमलबजावणी देशातील 12 शहरांमध्ये करण्यात आली. या योजनेमुळे स्वच्छता, पर्यटन, सार्वजनिक सुविधा आणि आर्थिक विकासाला चालना मिळाली. या योजनेचा कालावधी 31 मार्च 2019 रोजी संपला. 13 डिसेंबर 2021 रोजी उद्घाटन झालेला काशी विश्वनाथ कॉरिडॉर 355 कोटी रुपयांच्या खर्चातून 5.5 एकर क्षेत्रात विकसित करण्यात आला. केवळ 3.5 वर्षात या ठिकाणी 25.28 कोटींहून अधिक भाविकांनी भेट दिली असून सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचा आर्थिक परिणाम निर्माण झालाय. सोमनाथ इथं दरवर्षी 92 ते 97 लाख भाविक भेट देतात. 2020 मध्ये हा आकडा जवळपास 98 लाख होता. महाशिवरात्री 2025 मध्ये 3.56 लाख भाविकांनी दर्शन घेतलं,
तर गेल्या 3 वर्षात लाईट अँड साऊंड शोला 10 लाखांहून अधिक पर्यटकांनी उपस्थिती लावली. केदारनाथ इथं 4,081.28 कोटी रुपयांच्या खर्चातून 12.9 किलोमीटर लांबीच्या सोनप्रयाग केदारनाथ रोपवे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे 8 ते 9 तासांचा प्रवास केवळ 36 मिनिटात पूर्ण होणार आहे. या ठिकाणी दरवर्षी सुमारे 20 लाख भाविक येतात. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर शहराचा झपाट्यानं विकास झालाय. 2023 मध्ये 57.5 दशलक्ष पर्यटक आले होते, तर 2024 मध्ये हा आकडा 160 दशलक्षांपेक्षा अधिक झाला. 2025च्या पहिल्या 6 माहीतच 230 दशलक्षांहून अधिक भाविकांनी अयोध्येला भेट दिली. 2028 पर्यंत अयोध्येतून दरवर्षी 18,000 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होण्याचा अंदाज आहे. उज्जैनमधील महाकाल लोक प्रकल्प 850 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलाय, तर आसाममधील कामाख्या दिव्य लोक प्रकल्पामुळे यात्रेकरूंना अधिक सुविधा उपलब्ध होते आहे. गेल्या 12 वर्षात सरकारनं परदेशातील गेलेल्या मौल्यवान वस्तू आणि पवित्र अवशेष भारतात परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. भगवान बुद्धांचे पिपरवा अवशेष 127 वर्षांनंतर 2025 मध्ये भारतात परत आणण्यात आले. माता अन्नपूर्णेची मूर्ती 108 वर्षांनंतर 2021 मध्ये कॅनडामधून परत आणण्यात आली. 2020 मध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या कांस्य मूर्ती ब्रिटनमधून भारतात आणण्यात आल्या. मे 2026 पर्यंत 2014 नंतर एकूण 653 पुरातत्व वस्तू भारतात परत आणण्यात आल्या असून त्यापैकी 613 वस्तू गेल्या 5 वर्षात परत मिळाल्या आहे. जानेवारी 2025 मध्ये गुजरातमधील वडनगर इथं 298 कोटी रुपयांच्या खर्चातून भारतातील पहिले पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय उभारण्यात आले. 12,500 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेल्या या संग्रहालयात 5,000हून अधिक पुरातत्व वस्तू प्रदर्शित करण्यात आलाय. नवी दिल्लीमध्ये युगे युगेन भारत राष्ट्रीय संग्रहालय 1,54,000 चौरस मीटर क्षेत्रात विकसित करण्यात येत आहे. याशिवाय पुरातन कला जपण्यासाठी देखील केंद्र सरकारतर्फे विशेष अनुदान देण्यात येत आहे. मणिपूर डान्स युनियन तर्फे अशाच प्रकारे पूर्वोत्तर भागातील कला जपण्यात येत आहे. इस संगठन की स्थापना के बाद से हमें संस्कृति मंत्रालय से विभिन्न प्रकार के अनुदान प्राप्त हुए हैं. सांस्कृतिक अनुदान के अंतर्गत हमें इस वर्ष 1.25 लाख रुपए प्राप्त हुए हैं. हमें स्वीकृत राशि का 75% प्राप्त हुआ है. मैं भारत सरकार और संस्कृति मंत्रालय का आभार व्यक्त करता हूँ. 2014 ते 2026 या कालावधीत भारतानं युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 12 नवीन स्थळांची भर घातली. त्यामुळे भारतातील जागतिक वारसा स्थळांची संख्या 44 झाली. तसंच भारताच्या 15 अमूर्त सांस्कृतिक परंपरांना युनेस्कोची मान्यता मिळाली. 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ज्ञान भारतम मिशन अंतर्गत 8 लाखांहून अधिक हस्तलिखितांचं डिजिटलीकरण करण्यात आलं. त्यापैकी 1.29 लाख हस्तलिखितं राष्ट्रीय डिजिटल रिपॉझिटरीवर उपलब्ध करून देण्यात आली. ज्ञान भारतम अंतर्गत 44 लाखांहून अधिक हस्तलिखितांचं दस्तऐवजीकरण करण्यात आलं असून 2024 ते 2031 या कालावधीसाठी 882.85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाअंतर्गत 2025 पर्यंत 1,469 चित्रपटांचं म्हणजेच 4.3 लाख मिनिटांच्या चित्रफितींचं डिजिटलीकरण करण्यात आलं. मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्थापना 2019 मध्ये 140.61 कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात आली. मे 2026 मध्ये या संग्रहालयाला 17,000हून अधिक पर्यटकांनी भेट दिली. विकासही वारसाही या संकल्पनेच्या माध्यमातून भारतानं सांस्कृतिक वारसा जतन, पुनरुज्जीवन, जागतिक स्तरावर त्याची ओळख मजबूत करण्यासाठी मोठी झेप घेतली आहे. श्रोतेहो, वृत्तविशेषचा आजचा भाग ही आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता. नमस्कार.